हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. विवेक. समोर दुसऱ्याच्या कष्टाची पंचपक्वान्नांची थाळी ठेवलेली असताना स्वतःच्या हक्काचं पिठलं भाकरी अधिक प्रिय वाटतं, तो विवेक असतो. अशा बुद्धीतून कधीही समाजात विघातक कृत्य घडत नसतात. त्या थाळीला पाहून तोंडापर्यंत आलेलं पाणी परत पाठवण्याची ताकद हे वैराग्य, आणि ते कमावणं ह्यालाच योग म्हणतात. पंचपक्वान्नांची थाळी मला हवी आहे ही इच्छा आणि ती मलाच हवी आहे हा दुराग्रह समजावा. ही थाळी मी कमवेल ही महत्वाकांक्षा, आणि कमावलेलं मीच उपभोगणार हा स्वार्थ. भुकेल्या जीवाला पंचपक्वान्नाच्या थाळीतलं अन्न देणं ही सेवा, आणि केलेल्या सेवेचं प्रगटीकरण हा अहंकार समजावा. पक्वान्नांचं समान वाटप हा न्याय, आणि अनेक हातांचा थाळीला होणारा स्पर्श हे प्रेम, आणि ते विवेकातूनच जन्माला येतं. श्रोतो, आपण आमच्या रेडिओ जयंतच्या सगळ्याच कार्यक्रमांना देत असलेल्या प्रतिसादाबद्दल अतिशय मनापासून आभार. आतापर्यंत रेडिओ जयंतवर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती याचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध याचे एकूण 207 भाग, त्याचप्रमाणे प्राध्यापक रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस, डॉक्टर BG शेखर पाटील लिखित शोध, डॉक्टर यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, नर्मदा परिक्रमेवर आधारित प्रभुजी पाठक लिखित बिल्वपत्र, साने गुरुजी लिखित श्यामची आई, डॉक्टर सुभाष साठे लिखित त्या तिघी, या सगळ्या पुस्तकांना आपला भरभरून प्रतिसाद आम्हाला मिळतोय. त्याचप्रमाणे आनंदी कट्टा या सदरात एकूण 1420 एपिसोड आपण ऐकलेत. त्याचप्रमाणे आमचा रेडिओ जयंतवरचा पहिला पॉडकास्ट चतुरस्त्र यामध्ये लेखक, कवी, नाटककार रमेश कोटस्थाने यांची मुलाखत 2 भागामध्ये आम्ही प्रसारित केली. त्यासाठी आपला भरभरून असा प्रतिसाद आम्हाला मिळालाय. यूट्यूब चॅनलवरच्या रेडिओ जयंतवरचे हे असेच कार्यक्रम स्वतःही ऐका, आणि आपल्या मित्रांना, प्रियजनांना नक्की सबस्क्राईब करायला सांगा. आणि याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. श्रवणानंदाचा आनंद आपण स्वतःही घ्या आणि इतरांनाही घ्यायला सांगा. यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका, आनंदी कट्टा रेडिओ जयंतवरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.